मित्रांनो, सातबारा हा एक मालकी हक्काचा पुरावा समजला जातो. परंतु मित्रांनो, बऱ्याच वेळा असं असतं की सातबाऱ्यावर आपलं नाव नसतं किंवा नाव असलं तर ते इतर सहहिस्सेदारांसह नाव असतं. काही जमिनी वारसाने आलेल्या असतात आणि वारसाने आल्यानंतर त्या सातबाऱ्यावर आपल्याबरोबरच इतरांची नावं असतात, परंतु ती नाव सामायिक असतात. आपलं नाव सेपरेट नसल्यामुळं आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळं त्या सातबाराची फोड करणं, आपल्या हिश्श्याची फोड करणं किंवा जमीन वाटप करून घेणं अतिशय महत्वाचं असतं. मित्रांनो, आता जमीन वाटप करत असताना सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत जी आहे ती म्हणजे कलम 85 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या सेक्शन 85 नुसार किंवा कलम 85 नुसार जमिनीचं वाटप करत असताना आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा असतो, त्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागते, आणखी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते आणि या सोप्या पद्धतीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला कुठं अर्ज करावा लागतो याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय Z+ लीगल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे जे कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा किंवा तुमच्या वाटणीपत्राबद्दल, संयुक्त सातबाऱ्याबद्दल ज्या काही शंका असतील त्या खाली कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चला तर आपण आपल्या आता मुख्य विषयाकडे जाऊ. मित्रांनो, सातबारा हा असा एक डॉक्युमेंट आहे की त्या आधारे आपल्याला आपला मालकी हक्क आहे हे सिद्ध करता येतं. त्याचबरोबर सातबारा हा सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मालकी हक्काचा पुरावा जरी नसला तरी आपण त्या जमिनीचे मालक आहोत हा दर्शवणारा एक अत्यंत महत्वाचा असा डॉक्युमेंट आहे. कारण सातबाऱ्याला दुसरं नाव जे आहे ते रेकॉर्ड ऑफ राईट्स असे म्हटलं जातं आणि सातबाऱ्यावरूनच आपल्याला आपला कुठल्या जमिनीमध्ये किती हिस्सा आहे, आपलं क्षेत्र किती आहे हे दर्शवलं जातं आणि त्याच्यावरूनच आपल्या क्षेत्राबद्दलची माहिती आपल्याला मिळत असते. तर मित्रांनो, हा जो सातबारा आहे हा सातबारा बऱ्याच वेळा सामूहिकरित्या सातबाऱ्यावर आपल्या नावाची नोंद असते. मग त्यामध्ये आपले भाऊ असतील किंवा काही वेळेस सातबाऱ्यावर आपलं नाव नसतं, परंतु आपला एखादा मोठा भाऊ जो असतो त्या भावाचं नाव असतं, तो एकत्र हिंदू कुटुंबाचा कर्ता म्हणून त्याचं नाव असतं किंवा जी काही मोठी कुटुंब आहेत त्या मोठ्या कुटुंबामध्ये चुलत्याचं नाव असतं, आजोबाचं नाव असतं किंवा एखाद्या घरातील वयस्कर माणसाचं नाव त्या सातबाऱ्यावर असतं आणि हे नाव कायमस्वरूपी तसंच राहिल्यामुळं इतर जे सहहिस्सेदार असतात त्या सहहिस्सेदारांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 संमत करून त्यामधील कलम 85 नुसार आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपले जे हिस्से आहेत ते हिश्श्याची फोड करण्याची प्रक्रिया सुलभ करून दिलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार आपण आपला जो सातबारा आहे तो सातबारा फोडण्यासाठी किंवा आपली वाटणी सेपरेट करून घेण्यासाठी, आपला हिस्सा सेपरेट करून घेण्यासाठी तहसीलदार किंवा तहसीलदाराच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यामध्ये तलाठी यांच्याकडे आपण अर्ज करू शकतो किंवा डायरेक्टही तलाठीकडे अर्ज करू शकतो आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये आपला जो हिस्सा आहे तो आपला हिस्सा सेपरेट करून मिळतो किंवा आपल्या हिस्साची फोड करून घेता येते. मित्रांनो, ह्यासाठी महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपला हिस्सा मागायचा आहे त्यावेळेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या कलम 85 नुसार हिस्सा मागत असताना आपल्याला तहसील कार्यालयातून छापील स्वरूपात अर्ज मिळू शकतात किंवा आपण तशाच प्रकारचा अर्ज स्वतः टाईप करून तो अर्ज आपण तहसीलदारांकडे दाखल करू शकतो, तलाट्यांकडे दाखल करू शकतो. मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाची अट आहे आणि ती म्हणजे तुमचे जे इतर सहहिस्सेदार आहेत त्या इतर सहहिस्सेदार त्यासाठी तुमचा हिस्सा फोडून देण्यासाठी तयार असायला हवेत किंवा सगळ्याची संमती असली तरच अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार आपल्या हिस्साची फोडणी करून घेता येते किंवा आपला हिस्सा सेपरेट करून घेता येतो. आता यासाठी काय करावं लागतं तर आपल्याला एक अर्ज आपले जे सहहिस्सेदार आहेत त्या सहहिस्सेदारांच्या सहमतीनं किंवा या जे सहहिस्सेदार आहेत त्या सहहिस्सेदारांपैकी कुठलाही एक हिस्सेदार तो अर्ज तलाठी किंवा तहसीलदारांकडे दाखल करू शकतो. त्यानंतर दाखल करू शकतो. त्या अर्जामध्ये आपल्याला आपले किती गट नंबर आहेत, कुठल्या गावामध्ये गट नंबर आहेत, त्या गट नंबरची माहिती, त्याचबरोबर त्याचं क्षेत्र, त्याचबरोबर त्याची चतुर्सीमा आणि आपल्याला कुठल्या भागामध्ये वाटणी हवी आहे याबद्दलचा उल्लेख किंवा प्रत्येकाचं जे क्षेत्र आहे ते कुठल्या बाजूला कोणाचं क्षेत्र आहे याबाबतचा उल्लेख त्या अर्जामध्ये करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर त्या क्षेत्राच्या चतुर्सीमा त्या अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक असतं. त्यानंतर आपली जमीन जी आहे ती कुठल्या वर्गाची आहे, म्हणजे जमिनीचा
प्रकार जो आहे तो कुठला आहे, त्यामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 असे जमिनीचे जे प्रकार आहेत, त्यापैकी आपण वर्ग 1 चे मालक असलो तर त्यामध्ये वर्ग 1 चा उल्लेख त्यामध्ये करावा लागतो. वर्ग 2 ची जमीन असेल म्हणजे सरकारकडून मिळालेली जमीन असेल किंवा इनामी जमीन असेल तर त्याबद्दलचाही उल्लेख त्या अर्जामध्ये आपण करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या अर्जावर आपल्या सहिस्सेदारांच्या सर्वांच्या सह्या, जर तुम्ही सगळेच जण अर्ज दाखल करत असाल तर त्यावर सगळ्यांच्या सह्या असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर तुम्ही एकट्या जर अर्ज दाखल करत असाल तर त्या एकट्याची सही त्याला पुरेशी असते. अशा पद्धतीने आपण अर्ज तयार केल्यानंतर तो तहसीलदारांकडे दाखल करता येतो किंवा तलाठ्यांकडेही दाखल करता येतो, कारण तलाठ्याकडे दाखल केलेला अर्ज नंतर तहसील ऑफिसला जात असतो. त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे हे अर्ज त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक तारीख ठेवली जाते आणि त्या तारखेच्या नोटिसा जे संबंधित सहिस्सेदार आहेत त्या सर्व सहिस्सेदारांना नोटिसा तहसील ऑफिस मार्फत काढल्या जातात. तुम्हाला जी तारीख दिलेली आहे त्या तारखेला त्याची सुनावणी होते. तुमचे हिस्से कुठल्या प्रकारे तुम्ही हिस्से घेतलेले आहेत किंवा कुठल्या बाजूने कोणाला हिस्सा आहे याबद्दलची सुनावणी घेतली जाते. त्याबद्दलचं लिखित एका कागदावर तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा उल्लेख केला जातो. कुठल्या बाजूला कोण आहे, कोणाला किती क्षेत्र दिलेलं आहे याबद्दलचा सविस्तर वर्णन त्या डॉक्युमेंटवर करून घेतलं जातं. त्यानंतर तुम्हाला जर बहिणी असतील आणि त्या बहिणींना हिस्से जर सोडायचे असतील तर त्याबद्दलचाही उल्लेख त्या वाटणीपत्रामध्ये किंवा त्या हिस्सेफोडीमध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर ज्या बहिणींना त्यांचा हिस्सा सोडायचा आहे किंवा आईवडिलांना हिस्सा सोडायचा आहे किंवा एखाद्या भावाला जर त्यामधील त्या जमिनीमध्ये हिस्सा सोडायचा असेल तर त्याबद्दलचं एक घोषणापत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांचा त्या जमिनीमध्ये जो हक्क आहे तो हक्क तो वेव करता येतो किंवा तो हक्क सोडून देता येतो. म्हणजे त्याला थोडक्यात हक्क सोड असंही म्हटलं जातं. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की बहिणींनी हक्क सोडल्यानंतर ते हक्क सोड रजिस्टर्ड करणं हे गरजेचं असतं, कारण केवळ हक्क सोडणं, कारण बहिणींनी हक्क सोडल्यानंतर त्यामधील जो हिस्सा आहे तो त्यांचा हिस्सा त्यांनी सोडून दिलेला असतो आणि त्याच्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन रजिस्टर ऑफिसला करणं गरजेचं असतं. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमचं वाटणीपत्र झाल्यानंतर किंवा तुमची हिस्सेपोड झाल्यानंतर त्याबाबतची सूची क्रमांक 2 ही तलाठी कार्यालयामध्ये दिली जाते आणि त्या सूची क्रमांक 2 नुसार तुमची जी नावं आहेत ती नावं 20 ते 25 दिवसानंतर तुमच्या तलाठी कार्यालयामधील तलाठ्यांकडून 7/12वर नोंदवली जातात. तुमचं क्षेत्र त्या ठिकाणी नोंदवलं जातं. तुमच्या चतुर्सीमेबाबतचा उल्लेख त्या स्मरणपत्रामध्ये किंवा ते लिखित जी फाईल असते त्या फाईलमध्ये त्यामध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर फेरफार घेऊन तो फेरफार मंजूर केला जातो आणि तुमची नावं 7/12वर दिसायला सुरुवात होते. अशा पद्धतीची ही साधी आणि सोपी पद्धत आहे. या हिस्सापोळीसाठी किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 नुसार केलेले वाटणीपत्र जे असतं, ह्या वाटणीपत्राला केवळ 100 रुपयाचा स्टॅम्प लागतो. यापेक्षा याचा जास्त खर्च येत नाही, परंतु बऱ्याच वेळा तलाठ्याकडून किंवा तहसील ऑफिसकडून तुमचे जे संबंध आहेत त्या संबंधावर तशी फीस वसूल केली जाते. ही जी फीस असते ते अधिकृत नसते, पण अनधिकृतपणे ज्या फीस वसूल केल्या जातात त्याच्यासाठी किती फीस घ्यायची हे तुमच्यावर आणि त्या तलाठ्यावर अवलंबून असतं. तुमचं जे हिस्सापोड आहे ते अतिशय कमी खर्चामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 नुसार करता येतं. त्याच्यासाठी वेगळा असा कुठलाही खर्च नाही, इतर कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो. अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं जे हिस्सा आहे तो हिस्सा फोडून घेऊ शकता, तुमच्या क्षेत्राची वाटणी करू शकता, तुमचं क्षेत्र तुमच्या 7/12वर सेपरेट नोंद करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती होती तुमच्या हिस्साफोडीबाबतची, तुमच्या 7/12वर तुमचं नाव सेपरेट करण्याबाबतची. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना तुमचे व्हिडिओ शेअर करा, पाहुण्यांना शेअर करा. त्यामुळं तुमच्याबरोबर इतरांनाही याबाबतची माहिती मिळणार आहे. धन्यवाद.